परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवतो, अनुसूचित जमाती याच्यातनं महिला म्हणून. तर आज आपण जी निवडणूक लढवत असताना जेणेकरून आपल्या समोर मित्रपक्ष आहे का आणि शत्रुपक्ष आहे त्याचा न विचार करता आम्ही जनतेवर पूर्णपणे विश्वासून राहणार आहोत, की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं मतदान व्हावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काठोकाठ घरोघर आणि प्रत्येक वाड्या वस्त्यांच्यात प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं जनतेची सेवा करायची. सेवा करण्यासाठी आपण लोकांच्याकडे मतं मागणीचं पूर्णपणे काही ओढाव करणार आहोत, की जेणेकरून आपल्याला 4 मतं कशी वाढतील याचा विचार करून आपल्याला विजय शीट कशी होईल याचा प्रयत्न करणार आहोत. की जी मी जिल्हा परिषदला सन्माननीय सदस्य म्हणून निवडून गेलो, 1.5 वर्षे सन्माननीय समाज कल्याण सभापती होतो. तर मध्यांतरी काळामध्ये जवळजवळ 15 वर्षाचा गॅप पडल्यानंतर तरी पण माझा जनसंपर्क जनतेपर्यंत अजूनपर्यंत आहे. लोकांना यांचाच उमेदवार हवा हवा असा जनतेच्या मनात पूर्णपणे तळमळ आहे आणि त्या हिशोबात लोक मतदान करणार आहेत. जी कामं केली जे समाज कल्याणाच्या माध्यमातून की रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्णपणे गोरगरीब जनतेला दिलासा कसा मिळेल याचा पूर्णपणे प्रयत्न केला. वाड्या वस्त्यांच्यावर पाण्याची योजना, त्यावेळेस नळ पाणी पुरवठा नव्हती पण आपण डवरा योजना केल्या. दलित वस्तीसाठी तुम्ही सांगा की जी काही अंतर्गत रस्ते म्हणा, दलित वस्तीचे शौचालय म्हणा, हे पूर्णपणे आपल्या नजरेसमोर चांगली जी कामं होती त्याचा आपण काठोकाठ प्रयत्न करून त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे. करेन की जेणेकरून येत्या निवडणुकीत आपल्याला आपला विकास करायचा असेल तर आपल्याला हे बघा सुशिक्षित उमेदवार आहे, ऍक्टिव्ह आहे, बोलणारे आहेत, त्यांना तुम्ही अगदी पसंती करून मतदान करा हीच आम्ही जनतेला विनंती करणार आहोत.